श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर येथे जन्मजात हृदयविकाराने त्रस्त 619 बाल रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना नवे आयुष्य देण्यात आले। रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या गिफ्ट ऑफ लाईफ प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प अध्यक्ष पी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली 10 कोटी रुपयांचा निधी उभारून या शस्त्रक्रिया पार पडलेत। या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बाल रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवाद साधला। गावस्कर म्हणाले, या धाडसी मुलांचे धैर्य आणि रुग्णालय व रोटरी क्लबचे निस्वार्थ कार्य प्रेरणादायी आहे। वेळीच उपचाराने अमूल्य जीवन वाचू शकते। डॉक्टर प्रभात रश्मी, वरिष्ठ सल्लागार बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग यांनी सांगितले की जन्मजात हृदयविकारात हृदयातील छिद्र, झडपांचे विकार किंवा रक्तवाहिन्यातील असामान्यता असू शकते। वेळेवर उपचार न मिळाल्यास दम लागणे, वाढ खुंटणे, संसर्ग किंवा मृत्यूचा धोका वाढतो। लवकर निदान आणि शस्त्रक्रियेमुळे मुलांना निरोगी सक्रिय जीवन मिळू शकते। दरवर्षी भारतात 2 लाखांहून अधिक मुले जन्मजात हृदयविकारासह जन्मतात। त्यापैकी सुमारे 70,000 मुलांना पहिल्या वर्षातच शस्त्रक्रियेची गरज भासते। मात्र आर्थिक अडचणी व जागरूकतेअभावी अनेकांना उपचार मिळत नाहीत। पी नितीन मेहता म्हणाले आहेत की प्रत्येक मुलाला निरोगी हृदयाची संधी मिळायलाच हवी। हे दान नसून मानवतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे। You go to an audience where you don't know the audience. Sometimes, they might not know you or whatever. So there was one occasion when my uncle Madhav Mantri, who played 4 test matches for India, he was the chief coach at a school assembly, school sports function. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।